हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा पेपर खूप 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 सोपा होता. तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये मी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय काय आहेत हे सांगितलेलं होतं, तर त्यातले मॅक्सिमम क्वेश्चन्स आलेले होते. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सरसाइज मधले देखील क्वेश्चन्स येणार आहेत. तर मेनली 90% पेक्षा किंवा ऑलमोस्ट म्हटलं तरी चालेल सगळे प्रश्न हे एक्सरसाइज मधले होते. सो मेरा सिक्स सेंस जो है वो हमेशा काम करता है. ऑलवेज ट्रस्ट माय सिक्स सेंस. सो आता आपण बघूयात फास्ट उत्तरं काय काय आहेत. गोल्ड प्लेटिंगची जी मेथड आहे, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स, इलेक्ट्रोप्लेटिंग, त्याच्यानंतर न्यूटन्स थर्ड लॉ, सेकंडचा आन्सर. त्यानंतर कंबस्टिबल कंपोनंट ह्याच्यातला मिथेन येईल. त्याच्यानंतर पॉवर जी आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही फोकल लेंथ जर सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे, मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं 0.25 मीटर आणि मग 1/0.25 सो 4. आणि हा कॉन्व्हेक्स लेन्स दिलेली आहे, सो त्याची पॉवर म्हणजे जी आहे फोकल लेंथ पॉवर जी आहे ती पॉझिटिव्ह असते. सो ह्याचा आन्सर 4 डायोप्टर. त्याच्यानंतर रेड कलर ह्याचा आन्सर येईल. ऑड वन आउट PSLV येईल कारण हा लॉन्च व्हेकल आहे आणि बाकीचे सॅटेलाइट्स आहेत. अल्कली मेटल्स ग्रुप 1 ह्याच्यातला हॅलोजन ग्रुप 17 येईल. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी तुम्हाला सांगितलं ना, चार्ट करा, त्याच्यातले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस येतात 1.23. ह्याच्यातलं हे फॉल्स येईल. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, नाही तर इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल. ह्याचं IUPAC नेम बघा चुकलायत का. मिथेन, इथेन, प्रोपेन 3 कार्बन आहेत. सो प्रोपॅन, सेकंड कार्बनला OH ग्रुप जोडलाय, सो 2 आणि OH आहे, सो ऑइल. प्रोपॅन 2 ऑइल किंवा काही स्टुडंट्सनी जर 2 प्रोपॅनॉल असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. बट आपल्याला जी शिकवली मेथड ही आहे, प्रोपॅन 2 ऑइल. त्याच्यानंतर ॲटॉमिक रेडियस मी तुम्हाला ह्याचं काल पण सांगितलेलं होतं. इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप महत्वाचं आहे, विचारलं जाणार. सो काय होणार आहे, ॲज वी गो डाऊन द ग्रुप द नंबर ऑफ शेल्स जे आहेत ते इन्क्रीज होतात अँड ड्यू टू दॅट द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ॲटम जो न्यूक्लियस आहे आणि आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स ते इन्क्रीज होतं. सो द इलेक्ट्रॉन्स काय त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं आणि म्हणून इलेक्ट्रॉन्स आर लेस पुल्ड टुवर्ड्स द सेंटर आणि म्हणून त्याचे रेडियस इन्क्रीज होत जाते. 4 मार्काला 4 पॉईंट्स तुम्ही इथे सांगायचे, 2 मार्काला आहे. सिम्पल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर वॉच रिपेअरर्स. ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार बघा, तर इरेक्ट हायली मॅग्निफाईड जो 20 टाइम्स लार्जर इमेज आपल्याला मिळते जेव्हा आपण सिम्पल मायक्रोस्कोप यूज करतो. 20 टाइम्स लार्जर इमेज, व्हर्च्युअल, इरेक्ट आणि बिगर इमेज मिळते. हे कारण तिथं लिहायचं आहे. एअरटाईट कंटेनर्स तुम्हाला माहित आहे. ऑइल फॉर लॉंग टाइम, जेव्हा ते व्हेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन त्याचं रॅन्सिड होतं, त्याची टेस्ट अँड स्मेल चेंज होते, इट बिकम्स अनफिट फॉर कन्झम्पशन, हे सांगायचं आहे आपल्याला. सो आपण ते स्टोअर करतो. एनी 2 लिहायचे होते, सोपे होते. हा देखील एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन आहे तुम्हाला, तुमच्या चॅप्टरच्या एक्सरसाइज मधला. ह्याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू तुम्हाला जी काढायची आहे, ह्याच्यात काय फॉर्म्युला असणार, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT². हा फॉर्म्युला यूज करून मी तुम्हाला शिकवलेलं होतं. सो इथे U ची व्हॅल्यू 0 आहे, इथे हाफ. G ची व्हॅल्यू काढायची आहे, टाइम दिलाय 5चा त्याचा स्क्वेअर. सो हे तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तर 10/25 म्हणजेच 0.4 येतं. 0.4 आणि युनिट लिहिलं नसेल तर अर्धा मार्क कट होणार. 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन, कारण 3 मार्कांसाठी आहे हे. गिवन फॉर्मॅट फॉर्म्युला फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन, ह्या पॅटर्नच काढायचं. फॉर्म्युला लिहायचं आणि खाली शेवटी परत देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ G ऑन द प्लॅनेट इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहायचं आहे. होप्स ॲपॅरेटस काल मी तुम्हाला सांगितलं होतं येणार म्हणून, ते आलेलं आहे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सोपे आहेत, ते जे 2 आपल्याला लॉज आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे सांगणारे तो पण पार्ट आहे. मेन ओअर ऑफ अल्युमिनियम बॉक्साईट आहे, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज कुठल्या कुठल्या आहेत तर सिलिका आहे, आयर्न ऑक्साईड आहे आणि टिटॅनियम ऑक्साईड आहे. हे 3 इम्प्युरिटीज ह्याच्यातल्या, त्यांची नावं तुम्हाला लिहायची होती इथे. आफ्टर दॅट इथे डायग्राम मध्ये डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इथे येईल आणि इथे येईल करंट. ओके. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आता बघा ह्याच्यातलं तुम्हाला अगेन 3 मार्कांसाठी आहे. सॉरी, हा मगासा 2 मार्कांचा होता नाही का, 2 मार्कांचाच होता. सो इथे 2 मार्कांचा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता 5 मार्कांचा प्रश्न आला. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल तुम्हाला शिकवलेले होते. ह्याच्यामध्ये नो फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन, नो फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन आयसोटोप्स. त्याच्यानंतर कोबाल्ट आणि निकेल ह्यांच्या पोझिशन बद्दल अॅनोमॅली आहे. त्यानंतर हायड्रोजनची हेलियम आणि हॅलोजन ह्यांच्यासोबतचे जे काही सिमिलॅरिटीज आहेत तो पण पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. सो एकूण 5 ते 6 तुम्हाला ह्याच्यातल्या सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या सांगायच्या होत्या तिथे. कोबाल्ट निकेल झालं, आयसोटोप झालं.
देर इज नो राईज जो आहे ॲटॉमिक मासमध्ये होणारा तो युनिफॉर्म नाही आहे, हे एक तिथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनची हॅलोजन सोबत असणारी सिमिलॅरिटी, अल्कली मेटल सोबत असणारी सिमिलॅरिटी, हे सगळे जवळजवळ 4 ते 5 पॉईंट 6 पॉईंट्स मध्ये तुमचा आन्सर व्यवस्थित इथे सांगायचा आहे. ह्याच्यातले लॉज 3 लॉज मी तुम्हाला सांगितलं होतं ना, केपलरचे लॉज येणार, 3 केपलरचे लॉज इथे तुम्हाला लिहायचे होते 1 बाय 1. आता ह्याच्यातली जी रिॲक्शन आहे ही पहिली आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्याला कॉम्बिनेशन म्हणू शकता, ऑक्सिडेशन पण म्हणू शकता. इथे हिनं एक्झोथर्मिक लिहिलं, इट इज नॉट एक्झोथर्मिक, इट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणू शकतो आपण किंवा कॉम्बिनेशन. आणि ही जी आहे एकाचं 2 झाले म्हणजे डिकम्पोजिशन किंवा ह्याला तुम्ही रिडक्शन पण म्हणू शकता. डिकम्पोजिशन किंवा रिडक्शन, ऑक्सिजन रिमूव्ह झालाय ना, सो रिडक्शन पण म्हणू शकतो. आता हा जो आहे हा पण अगेन तुमच्या एक्सरसाइज मधलंच न्यूमरिकल आहे, लाईटच्या चॅप्टर मधलं. ह्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. युनिट लिहायचं नाही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलाय, सो त्याची व्हॅल्यू येते 2, त्याला युनिट लिहायचं नाही. ह्या पद्धतीनं तिथं सॉल्व्ह केलेलंच आहे. पॅरेग्राफ वरती बेस्ड क्वेश्चन्स बघा. हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज इथे येईल. आणि प्रिन्सिपल तुम्ही सांगणार कसं हीट एक्सचेंजचं, तर व्हेन द सिस्टम इज आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग अँड तेव्हा हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. व्हेन सिस्टम इज आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग हे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. नुसतंच हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट हे ऍक्च्युली असं होत नाही आयडियल कंडिशन्समध्ये, हे तुम्हाला माहित आहे. सो ते तिथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आता इथं हिनं थोडंसं चुकीची उत्तर लिहिलीत, मी थोडं वेगळी ह्याच्यामध्ये सांगते. बियॉन्ड 2F1 आहे, सो इथं तुमची इमेज कुठे येईल, बिटवीन F2 अँड 2F2. रिअल इन्व्हर्टेड आहे, स्मॉलर आहे, हे बाकी बरोबर आहे. आता ऍट इन्फिनिटी आहे, सो फोकल पॉइंट म्हणण्यापेक्षा ऍट F1 हे मेन तुमचं स्पेसिफिक आहे. व्हर्च्युअल रिअल इन्व्हर्टेड तर आहेच आहे आणि व्हेरी लार्ज इमेज आहे, इथं येईल. रिअल इन्व्हर्टेड कंपल्सरी आहे. आता तिसऱ्या ह्याच्यात बघा तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, जसं इथं पण हिचं झालेलं दिसतंय. इथे तुम्ही काय येणार बघा, रिअल इन्व्हर्टेड आणि एनलार्ज दिलंय. आपण जर पहिल्या 2 बघितल्या तर त्याच्यात पहिल्या ह्याच्यात ऑब्जेक्ट खूप स्मॉलर आहे, दुसऱ्या ह्याच्यात पण ऑब्जेक्ट स्मॉलर आहे. शेवटच्या 6व्या कंडिशन मध्ये तर व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे, म्हणजे मधल्या तिघांच्या पैकीच काहीतरी एक इथं असणार आहे. इथं मधल्या तिघांचं बघितलं तर हे इथं आहे, इथं आहे. सो इथं कंपल्सरी बिटवीन F1 अँड 2F1 आणि इमेज इथं येईल बियॉन्ड 2F2. बियॉन्ड 2F2 हेच इथं येणार, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच येणार नाही. त्याच्या मागचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलंय. ह्याच्यापेक्षा वेगळं लिहिलेलं असतील तर इथे मार्क जाणार आहेत तुमचे. डिफाईन फॉलोइंग टर्म्स. मेटलर्जी द सायन्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन, तुम्हाला माहितच आहे, ह्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत. ओर्स म्हणजे त्याच्यामध्ये द मिनरल्स फ्रॉम विच मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली अँड कन्व्हिनियंटली, त्याला आपण ओअर म्हटलंय. त्याच्यानंतर गँग म्हणजे इम्प्युरिटी झाल्या. तर हे त्याचे डेफिनेशन्स 3 झाले. स्पेस मिशनचं इम्पॉर्टन्स तुम्हाला माहित आहेच, तुमच्या एक्सरसाइज मधलाच हा क्वेश्चन आहे. इथे ही डायग्राम कुठली आहे, तर इलेक्ट्रिक जनरेटर आहे आपलं. प्रिन्सिपल तुमचं कुठलं असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. वर्किंग तुम्हाला माहितच आहे, पहिल्या हाफ मध्ये ABCD असा करंट पास होतो, नंतर DCBA ह्या डायरेक्शननं करंट पास होतो. अल्टरनेटिंग टाईपचा करंट ह्याच्यातून कसा प्रोड्यूस होतो मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा काल, जेव्हा मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलेले होते. AC DC ह्याच्यातलं कंपॅरिझन करणारा व्हिडिओ बघा, ह्यातला एक कंपल्सरी 5 मार्काला येणार म्हणून त्या पद्धतीने इथं हा प्रश्न आलेला आहे. आता ह्याचं वर्किंग तर झालं. यूज मध्ये काय येणार, इट इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट विच इज रिक्वायर्ड फॉर रनिंग व्हेरियस डिव्हायसेस वगैरे, तुम्ही त्याचा तिथे यूज लिहू शकता. देन आता 5 मार्कांचा अजून एक क्वेश्चन काय आहे बघा दिलेला, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. ह्याच्यामधला सिंगल बॉन्ड असणारा हा सॅच्युरेटेड आणि डबल बॉन्ड असणारा अनसॅच्युरेटेड आहे. सो ह्यांचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढणार, तर कार्बन मध्ये इथे सिंगल, इथे सगळीकडेच तुम्ही ह्या पद्धतीनं सिंगल बॉन्ड आहे. एक मिनिट हे 2 कार्बन ॲटम्स ह्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड दाखवला. हायड्रोजन आणि कार्बन ह्यांच्यामध्ये पण सिंगल बॉन्ड. तुम्ही इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सांगितलंय, डॉट क्रॉस असतं तर मग परत वेगळं असतं. कंपल्सरी ह्याच्यामध्ये दोन्हीकडे डॉट्स दाखवायचे आहेत. सो हे पहिल्याचं डॉट स्ट्रक्चर झालं लाईक दिस. दुसऱ्यामध्ये डॉट स्ट्रक्चर दाखवताना हे डबल बॉन्ड आहे, इट इज फॉर्म बाय शेअरिंग. मी तुम्हाला बघा आपले लाईव्ह सेशन झालेले होते, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं हे कसे स्ट्रक्चर्स तयार करायचे आणि ड्रॉ करायचे. सो दिस इज द डॉट स्ट्रक्चर ऑफ द अदर वन.
हे झालं. डिफाईन होमोलॉगस सिरीज काय सांगणार? इट इज अ सिरीज ऑफ कंपाऊंड विच इज फॉर्म बाय जॉईनिंग द सेम फंक्शनल ग्रुप, बरोबर, इन द प्लेस ऑफ वन हायड्रोजन. तुम्हाला ती डेफिनेशन तर दिलेलीच आहे होमोलॉगस सिरीजची आहे. इन द प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम ऑन द चेन विच इज हॅव्हिंग सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ, त्याला आपण होमोलॉगस सिरीज म्हणतो. सो दिस वॉज ऑल अबाउट द टुडेज क्वेश्चन पेपर. सोपा होता, आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्सेस आहेत, बट येस बी प्रिपेअर्ड फॉर द सायन्स 2 पेपर. सायन्स 2 चा कंपॅरेटिव्हली अवघड येऊ शकतो जर आपण अल्जेब्रा आणि जॉमेट्रीची जर कंपॅरिझन केली तर. ठीक आहे, सो त्याची देखील मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लवकरच टाकते सो दॅट तुम्हाला प्रिपरेशन करायला इझी जाईल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट पेपर.